आमचा मंकी आहे ना, हे डॉगी वाटतं. अच्छा डॉगी. भला मोठा पीस आलाय मस्तपैकी सुरमईचा. नमस्कार नमस्कार. मी ॲज युजल मागे आहे. आमचा चिंटू इकडे झोपलेला आहे आणि वी आर गोइंग टू अलिबाग. परत एकदा. आय थिंक लास्ट व्लॉग आपला अलिबागचा. आम्ही अलिबागचेच व्लॉग्स टाकतो असं मला रिअलाइज झालंय, कारण तेव्हाच असं फ्री असतं. म्हणजे आम्ही ऍक्च्युली बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हल करतो, बट इतके ते इव्हेंट्स असतात बॅक टू बॅक की विसरून जातं. सो आजचा आमचा आहे इव्हेंट नाही आहे, घरचं फंक्शन आहे. माझ्या बहिणीचं डोहाळ जेवण आहे अलिबागला. सो वी आर हेडिंग टू अलिबाग. ॲज युजल शशांक ड्राईव्ह करतो. त्याच्यानंतर ऍक्च्युली आम्ही विचार करतोय कुठेतरी कोकणामध्ये त्याच बाजूला कुठेतरी जावं फिरायला. सो अजून काय बुकिंग नाही केलंय, असंच निघालंय. मी आला आपल्याला रूम तर थांबायचं नाही, तर मग पुण्याला यायचं. पण फॉर 2 nights आय एम अज्युमिंग. मला तरी खूप गरज आहे एका क्विक ब्रेकची. सो लेट्स सी हाव इट गोज. बाकी पोचल्यावर दाखवतो. खूप छान फंक्शन असणार आहे. काय खाणार आहे सांग मला. पिझ्झा. इथे पिझ्झा नाही मिळत बाबू. हे बघ फिश मिळतं. फिश आहे, चिकन आहे, पिझ्झा नसतो. असं नको करू. आता ओरडतील बरं का तुला असं मस्ती केलं तर. त्याच्यावर बस, वरती बस, तिथे बस. हा तशी बस. बरोबर. आता नाही पडणार. व्हेरी गुड. आता पडणार नाही. आणि पिझ्झा नाही, फिश देतो तुला. फिश देणार आहेस बघ. वाव. मम्मी येते. ओके तुझं हे तुझं आहे. ठीक आहे. थांब मी ब्लॉग काढते. मी हां हे बघ थांब जरा, मी तुझा व्हिडिओ काढतो. आता ओरडतील नको पळू इकडे तिकडे. बस खाली. आता आम्ही थांबणार बाबू. 2 मिनिटं थांब, मला फक्त बोलू दे पटकन. काय करणार आहेस तू? नको कसं नको, मला येतो, मी व्हिडिओ काढतोय तुझा. सो आता आम्ही आलोय अलिबागमध्ये ॲक्च्युली. आणि आनंदवन नावाचं रेस्टॉरंट आहे, तिकडे आलोय. पहिलंच कोकणातली थाळी आम्ही खाऊन मग पुढेच खाणार आहे. आणि वाजलेत आता ॲक्च्युली 4. जेवण झालंच नव्हतं आमचं दुपारीचं, पण छान वाटतं. रिव्ह्यूज चांगले आहेत. 4.1. हो हे रेड घेऊया असं काहीतरी तुम्ही चाललंय. कुठलं तू उलट वाचतेस बाबू. सरळ उलट कर, आपलं सरळ कर. आता वाच. काय काय लिहिलंय वाच. अगं उलट करते डमू. सो 4.1 रेटिंग होतं इथे. काय बोलून दे. सांग तू काय काय मागवलंय. सांग काय काय खाणार आहेस तू. काय खाणार आहेस. चपाती खाणार आहेस. डोळे कोण करते असं. चिली चिकन खाणार आहे. आमचा मंकी आहे ना, हे डॉगी वाटतं. अच्छा डॉगी. पण खाणार. भला मोठा पीस आलाय मस्तपैकी सुरमईचा. आणि शिणी ती बोट घालून सगळे. आवडली तुला. तुला भात आणि हे देऊ. आणि आयशूचं आहे चिकन. काय पाय पडशील ना तू. किती उड्या मारतेस तू. काय सोलकडी खातीयस असं. कोण मावशी. चरी मावशी. आठवते तुला चरी मावशी. हो. आणि अक्षय मावशी आठवते का. आवडलं. ओके मग त्यांना भेटून आता तू काय म्हणणार. घरी जाणार भेटून. हाय म्हणणार का. हाय हाऊ आर यू. मावशी श्री आठवते तुला. हा कुठे आहे चरी मावशी. काय
our room. It has big bathtub, good washroom, and a big bed. Wow! Did you like the room? No? Oh yes. Srini, did you like the room? Say thank you to Cherry Maushi. Yes, say thank you, Cherry Maushi. That's a bathtub. Are we going into that? Toink, 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 toink. Ikade ba? Hello. What you doing? What you doing? What you doing? मी झालं रेडी. ऐश्वर्या आणि बाळ अजून रेडी होत आहेत. मस्ती करत बसली श्रीनिधी. काय काय बघते आणि रडारड आणि खूप काय काय चाललंय. पण ऐश्वर्या रेडी होते. मी दाखवतो तिचा लुक. काढतो फोटो. तू काय खातीस बाबडा? काय हे? काय हे? काय म्हणते? तुला तरी समजतं काय? काय काय वाचलं काय पण तू त्याच्यात? चिंटू हे बघ, how do you look? Look in the mirror. Look in the mirror. Matching, matching. छान बघ श्रीनी तर सुंदरच दिसते. बघू कसं आहे. फ्रॉक दाखव तुझं कसं आहे. वा वा सुंदर. या मंचावरती अवघ्या काही क्षणामध्येच आगमन होणार आहे आणि निश्चितच आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर मंडळी, अवघ्या काही क्षणामध्येच अदितीजी यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे, अभिराजजी यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या दोघांच्या भेटीसाठी आपण सर्वजण. गुड. वाव. विच ड्रिंक? कुठलं ड्रिंक आहे? ओके. आणि हे आणि हे हे ते तुझी बॉटल आहे ना? काय खाल्लं श्रीनी? हा? What did you enjoy? Did you dance? Did you dance? एन्जॉय तर तिने केलंय. दमलोय मी प्रचंड. विषय संपलाय आता माझा, माहितीये का? एवढं दमलोय ना श्रीनीने आज. माय गॉड. फनी थिंग वॉज तिचं डायपर एवढं भरलं होतं की उड्या मारून ते खाली येत होतं. लास्टला ते डायपर गिव्ह अप केलं. म्हणलं हे खूप जड झालं. इट्स टू मच ना. बाबू आता ऐक. बरं मी काय म्हणतो श्रीनी, डायपर घातलेलं नाहीये रूम मध्ये जाईपर्यंत. नो सुसू फेकून दिलं. अरे ते परत उड्या मारून त्या सगळ्या मुली होत्या छान छान आणि ही त्यांच्यासमोर उड्या मारते आणि सगळं डायपर गेलं.
having complete fun. How are you doing, Sunny? Good? Alright, okay. The next day. टाकू नका बाबू, पडलं की फुटतं ते. इथेच ठेव, इथेच. नाही त्याच्यात नाही टाकतात, नाही येत त्याच्यात टाकतात सोनू. गुड मॉर्निंग. मी नॉर्मल टाईमलाच उठलोय आणि आमची बडबड सुरू झाली आल्या. ब्रेकफास्ट चालू आहे, छान ब्रेकफास्ट आहे इथे. डोका छान दिसत आहे, पोहे ओके जमले नाही. स्विनीने 2 ज्यूस घेतला आहे. एकंदरीत जोरात आमचा ब्रेकफास्ट सुरू आहे. जायचं आपल्याला थोडा आणि मोठ्या आता अलिबागवरून निघालोय. चिंटू झोपली आहे, तिची मान कशी तरी होतीये. मी ट्राय करते नीट करायला आणि ॲज युजल डॅडा ड्राईव्ह करतोय. आता आम्ही प्लॅन असा बनवला आहे की इथून आम्ही चाललोय दिव्यागरला आणि दिव्यागरला आम्ही अजून काही बुकिंग वगैरे केलेलं नाही आहे, पण तिकडे जाऊन आम्ही शोधू. जे काही 1-2 आम्हाला माहिती आहे, गुगल मॅप्सवर आम्ही बघून ठेवले की कुठल्या रिसॉर्ट्सला जाऊ शकतो आणि बघू तिकडे जर रूम्स अवेलेबल असतील तर तिथे ऑन द स्पॉट स्टे करू. सो अगदी इम्प्रॉम्प्टू ट्रिप आहे, असं काही ॲडव्हान्स बुकिंग आम्ही केलेलं नाही आहे. पण आम्ही तिथे साधारण अजून एक म्हणजे दुपारचे 3-4 वाजेपर्यंत पोहोचू, त्यामुळे सेफ आहे. म्हणजे असं नाही की अंधार झाला आणि मी हॉटेल शोधतोय, कारण का चिंटू पण आहे ना. तर आता बघूया की मिळतंय का हॉटेल. शशांक गेलेला आहे आधी दिव्यागरला, मी फर्स्ट टाइम जाणार आहे, त्यामुळे त्याला तिकडचा एरिया थोडासा माहिती आहे आणि 1-2 चांगले म्हणजे असे घरगुती रिसॉर्ट्स पण त्याला माहिती आहे, त्यामुळे मी थोडंसं निवांत बसलेली आहे. अजेंडा हाच आहे की मला मस्त आता मी फिश खाणार आहे मनसोक्त. आणि झालं असं की काल इव्हेंट होता, खूप छान झाला, पण ना श्रीनिधीची एक इच्छा जी आहे ती तिची राहिली आहे, ती म्हणजे स्विमिंग. तिला तिथे स्विमिंग पूल बघितल्यावर तिला स्विमिंग करायचंच होतं, पण आम्हाला ॲब्सोल्युटली वेळच नाही मिळाला काल स्विमिंगचा. सो आम्ही डिसाईड केलं की ती पण जरासं एन्जॉय करेल, त्यामुळे आम्ही बीच साईडला चाललोय, जिकडे तिला आम्ही असं सोडून देऊ, अगदी समुद्रात सोडून, म्हणजे असं सोडून नाही पण म्हणजे तिला खेळू देऊ. तिला खूप आवडतं, कारण पाणी तिला प्रचंड आवडतं. बघूया आता ती तिथे पोहोचल्यावर आम्हाला रूम मिळते आहे का, तिथे आम्ही राहतोय का, इथपासून प्रश्न आहे. आणि हो, सनसेट बघून परत पुण्याला जायचं प्लॅन आहे ऍक्च्युअली. हे जरा खूप होतं की नाही झाली तर परत आम्ही 4ला पोहोचणार आणि दिव्यागरवरून परत पुण्याला लगेच येणार, रात्रच होईल. तर असं न करता कुठेतरी आम्ही राहू, कुठेतरी मिळेल रूम आणि मग बघूया. मग चिंटूला मस्तपैकी पाण्यात खेळूया. चिंटू उठलेला आहे आमचा, झोप झाली आहे आणि आम्ही पाय खाजवतोय आणि आम्ही वॉटर बघतोय. काय श्रेणी much later. जेट्टी मध्ये आलोय. ही जेट्टी आय थिंक मला एक्झॅक्टली नाव नाही माहिती, आनंद आगरदंडाच्या जेट्टीमध्ये ॲक्च्युली बसलं आहे. इथे अशी जेट्टी आहे, गोल आणि पाण्यात तिथे गाड्या वगैरे ठेवल्या आहेत. तिकीट आम्हाला टोटल पडलं आहे 206 रुपये. 206 रुपये. पोचायला 5 मिनटं. श्रीनी मजा करते, बघते सगळं सी. हो ना, कसं आहे का श्रीनी? छान आहे, मजा येते. कुठे आपण आता
तिला मला वाटतं तुम्ही कधी पण बघा तिचं तोंड सुरू असतं, काही ना काहीतरी खातच असतं. इकडे उभं नाहीये राहायला. ती साईड जी आहे तिथनं आता आम्ही आलो आणि दिस साईड आय डोंट नो की एक्झॅक्टली तिथं कुठे आहे जेट्टी, बट दॅट इज दिघी पोर्ट तिकडे आणि मग तिथं जाणार मस्त एकदम मजा आहे. मी आत्ता आलो आहे एक्झॉटिका बीच रिसॉर्ट MTDC सर्टिफाईड आय थिंक असं काहीतरी लिहिले. पण आम्ही इथे पोचलो अराउंड 3:30 वाजता. तर जेट्टीने लावला अराउंड 25 मिनिट्स टू क्रॉस आणि तिथून एक 20 मिनिट्सचा रस्ता होता दिव्यागारपर्यंत. सो एक्झॉटिकामध्ये आलो आम्ही. इथे येऊन पहिलं विचारलं रूम्स आहेत की नाही आणि रूम्स अवेलेबल होत्या. हे या रिसॉर्टमध्ये मी ह्याच्या आधी आलेलो आहे त्यामुळे मला माहिती होतं की इथे जरा चांगली सोय राहण्याची वगैरे. बीचला लागून नाही आहे, थोडंसं बीचच्या अलीकडे पण आहे, बीच जवळच आहे. त्यांनी फक्त 3700 रुपीज घेतले फॉर अ नाईट आणि रूम्स आर डिसेंट. तशी प्रॉपर्टी बरीच जुनी आहे कारण मी जेव्हा आलो होतो तेव्हा आय थिंक मी आलो होतो अराउंड 2016 किंवा 15च्या आसपास. सो तेव्हा मी आलेलो तेव्हा ती थोडी नवीन प्रॉपर्टी होती. आता बऱ्यापैकी डेटेड झाली आहे थोडी प्रॉपर्टी, त्यामुळे आय थिंक त्यांनी डिस्काउंट केलेलं आहे. पण आहे चांगली, AC रूम्स आहेत, छोटीशी म्हणजे हट टाईप आहे, नॉट फिजिकल असा रूम्स नाही, हट टाईप रूम्स आहेत. बाकी बेसिक सगळ्या सोयी आहेत, गरम पाणी, TV अँड ऑल दिस. पण मेन या एक रिसॉर्टचं वैशिष्ट्य म्हणजे हे एकदम बीचच्या जवळ आहे. दिव्यागरमध्ये तसे खूप कमी रिसॉर्ट्स आहेत जे एकदम बीचला लागून आहेत. हे अगदीच वॉकेबल डिस्टन्स आहे. 1 मिनिटात आम्ही बीचवरती जाऊ. आणि श्रीनीला आम्ही इतका वेळ ठेवलं आहे असंच, तिला म्हणलं की आपण जाऊया पाण्यात कारण तिकडे आपण रॅडिसन ब्लूला एवढा मोठा पूल आता तिला आम्ही काय जाऊ दिलं नाही. ती पाण्यात बिचारी खेळत होती. पण आज आता आम्ही तिला सोडून देणार आहे बीचवरती. तिला जे गोंधळ घालायचं ते घालते. आता मी पटकन चेंज करतो. आम्ही भरपूर जेवलो आहे, मला खूप भूक लागलेलं वाटेत कारण 3:30 वाजलेले. आणि इथं आल्यावर पण हे म्हणले की लास्ट ऑर्डर आहे तुमची, देऊन टाका. मी आले चेक इन केलं आणि लगेच आम्ही ऑर्डर पण देऊन टाकली. जेवण भरपूर झालं आहे. फिश फ्राय ऑब्वियसली खाल्ला, फिश फ्राय खाल्ला आहे, चिकन खाल्लं आहे आणि हा एवढ्या गोष्टी आहेत. एकदम टेस्टी फूड. एकदम मला एकदम आठवण आली की मी एका ऑर्जिया नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जायचो. तिथं जसं जेवण होतं तशा टाईपचं इथेही जेवण होतं. फारच मस्त एकदम यम्मी जेवण होतं. भरपूर आम्ही खाल्लं आहे आणि आता नाव इट्स टाइम टू गो टू द बीच. जोरात पाहिजे. अरे तुझे भंपी खाली आले, तुला हे होईल आता टेकेल तुझं भंपी. चला जाऊया का आपण स्विमिंगला जायचंय. चला. अरे मला आठवलं आपण हे आणायला पाहिजे होतं आपलं काय ग्रीन मॅट. म्हणजे ही खेळते ब्लू मॅट आहे आपल्याकडे. ग्रीन कुठली? ओ अच्छा ती ग्रीन प्लास्टिकची. तिथे मस्त घातलं असतं, बीचवर बसलं असतं. ते टायर मध्ये हवा भरून टायर घेऊन जायचं काय? ती बसेल तिथे पळत सुटणार, लोळणार मातीत ती. चला. श्रीनिधी आणि वर्सन आणि तिचं हॅपीनेस ती कॅमेरा जस्टिस करू शकत नाहीये.
कधीपासून एकदाच यायचं होतं समुद्रात. फायनली ती आली होती. इतकी खुश आहे ना. श्रीनी, सो मच फन. तुमच्या बुदुकला सारखा उड्या मारून पडतंय. डुबक 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 डुबक. म्हणजे काय होतं, मॉम्स जास्त रिलेट करू शकतील. ॲज अ मॉम खूप सगळं एक्झॉस्टिंग होतं. सो माझा अवतार पण दिसत असेल. म्हणजे कारचा प्रवास, कारमधून प्रवास, मग श्रीनिधीचं खाणंपिणं बघा, तिचे थोडेफार जे काही टँट्रम्स म्हणूयात आपण, तिच्या थोड्याफार ज्या मागण्या असतात त्या कंप्लीट करा. आणि मग त्याच्यामध्ये इतके एक्झॉस्ट होतो आपण आणि खूप दमायला होतं बरं का. पण इकडे आल्यावर तिचा जो हॅपीनेस आहे तो बघून इतकं छान आणि रिफ्रेशिंग वाटतं. असं वाटते हा इथेच आपण बसून राहूया. तिला जितकं एन्जॉय करायचं तितकं करू दे. तिला 2 दिवसांपासून नुसतं ती स्विमिंग, पाणी बघून तिला पाण्यात जायचं होतं. आम्ही तिला इतकं रडवलं विचारीला. त्यामुळे आता ती मनसोक्त खेळणार आहे. पण ह्याच्यात पण एक ट्विस्ट आहे. मी तुम्हाला एंडिंग दाखवेन. तर जेव्हा तिला आम्ही सांगू की चल बाहेर आता परत जायचं आहे रूमवर, तेव्हा जर तिचं मन भरलं असेल तरच ती खुशी खुशी येईल. अदरवाईज ती खूप भोकाड पसरून आम्ही रडणार आहे. पण तुम्ही बघू शकता मागे इतकं छान. मी म्हटलं तसं की कॅमेरा अजिबात जस्टिस करू शकत नाही आहे. खूप छान असं सनसेट आणि श्रीनिधी आणि डॅडा, म्हणजे इतकं छान रिफ्रेशिंग आणि ॲक्च्युली पीसफुल वाटतंय खूप. तर जस्ट पडून झालंय पूर्ण पाण्यात, तोंड पाण्यात. मला आठवत आहे मेमध्ये मी घेतला होता तिला स्विमिंग कॉस्ट्यूम बिल्डिंगमध्ये स्विमिंग करण्यासाठी. तेव्हा तो असं लूजपूस होत होता. आम्ही नुकताच तिचं जावळ पण काढलेलं. आणि आता हा तिला म्हणजे थोडासा लांडा पण व्हायला लागला. इतके लवकर वाढतात ना मुलं. श्रीनी आता सूप पिते. कशी पिते श्रीनी सूप? सो आम्ही ॲटलिस्ट 1.5-2 तास आपण पाण्यामध्ये असू ना. बराच वेळ. 1.5-2 तास आम्ही पाण्यामध्ये होतो. इतकं दमलोय. श्रीनीला पण खूप झोप आली. आयशूला तर खूपच झोप आली. मला पण खूप झोप आली. पण आम्ही खाणार पण भूक लागली. सो आम्ही आता मस्त खाणार आहे काहीतरी. सुरमई फ्राय मागवला आहे. आणि काय मागवलं आहे आपण? हां, आणि दाल राईस आहे थिंक दिस टाईम. सुरमई फ्राय, दाल राईस आणि काय आलं की दाखवतो कसं आहे. जेवण टेस्टी घेतलं. दुपारी आम्ही जेवलेलो. खूप मस्त आहे. मजा आली. Early the next morning. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. सो काल मी सांगितलं की मी ते जेवण दाखवतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गुड मॉर्निंग. आम्ही जेवण आलं की जेवण ब्लॉक करायला विसरून जातो. सगळेजण अटॅक करतात. पण काहीतरी सगळं संपल्यावर मला आठवण आली की मी तुम्हाला जेवण दाखवणार होतो. एनिवे जेवण चांगलं होतं कालचं पण. आय थिंक मला असं वाटतं की खूप मला मसाला झाला काल. त्यामुळे मला झोप नाही लागली. आता चाललोय ब्रेकफास्टला आणि ब्रेकफास्ट नंतर आम्ही डायरेक्ट पुण्याला जाणार आहोत घरी. आणि हा व्लॉग संपून जाईल. मध्ये काही गंमत असेल तर मी तुम्हाला सांगतो. कानात काहीतरी म्हणली तू, ते सांग मला परत. हो बापरे. हो मग काय झालं? हो ज्यूस. हे बघ श्रीनिया, इडली आहे, वॉटरमेलन आहे, साबुदाणा वडा आहे. हे घे. तुला ज्यूस आणू का? मिल्क आणू? मिल्क आणू का?
आम्ही आता रूममधून चेकआउट करून आलो आहे सुवर्ण मंदिराजवळ. दिव्यागरमधलं खूप फेमस हे मंदिर आहे. मला ह्या मंदिराची फार काही स्टोरी नाही माहिती, पण आय थिंक इथे सोन्याचा गणपती होता, आता नाही आहे. आता चाललोय जरा कोकणी मेवा खरेदी करायला. खूप घेऊया यावेळेस, अजिबात कंजूसी करायची नाहीये, घे. कारण ते लगेच संपतात. तिला खूप आवडतात, पण ते मलाही खूप मिळतं आवडतं. का इथे मला एक्झॅक्टली माहिती नाही. बघू ना, छोट्या छोट्या शॉप. हे गोड कोकम नाही, हे आपण हे गोड. 5 टाकले का? अच्छा 4 करू ना. नाही 5 करायचं. ते आवळा आहे ना, गोड गोड आहे का हे आवळा? हे एक पाकिट एवढा सगळा खाऊ घेतलाय. खूप घेतले गोड कोकम, गोड खूप आवडतात मला. हो, एक पाकिट तर गाडीतच संपते. हो आरामात. आईला किती द्यायचे? 2. आईला 2. 2 ठेवायचे. मस्त. आम्ही केलं रूममधून चेकआउट आणि आता डायरेक्टली पुण्याच्या दिशेने निघणार आहोत. गणपतीचं मस्तपैकी दर्शन घेतलंय श्रीनिधीने, मम्मीने आणि मी. दिव्यागरमधून निघाल्यानंतर आम्ही ताम्हिणी घाटामार्गे थेट पोचलो पौडमधल्या दीपक हॉटेलमध्ये. तिथल्या मस्तशा तर्रीदार मिसळमध्ये ताव मारल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आम्ही सगळं मागचं काही शूट करायला पूर्णपणे विसरून गेलो आहे. आत्ता वाजलेत 3:30 आणि आम्ही जस्ट पोचलोय घरी. आणि आम्ही येताना ताम्हिणी घाटातनं आलो आणि एकदम स्मूथ आलो, एकदम हळूहळू आलो. काही आम्ही जास्त स्पीड वगैरे नाही घेतला, पण तरी पण आय थिंक गुगल मॅप्सवरती मला 3 वाजता दाखवता. मध्ये जो ब्रेक घेतला मिसळ खायचा तो एक 15-20 मिनटं, असं म्हणून बरोबर 3:30ला आम्ही पोचलोय घरी. आता मी प्रचंड दमलोय, 4 तासाचं ड्रायव्हिंग झालंय. झोपेन थोड्या वेळती, पण श्रीनीची भरपूर झोप झाली आहे, त्यामुळे ती आता खेळणार. कारण तिला गाडी पण नव्हती चालवायची आणि तिला कोणाचं बाळ पण नव्हतं सांभाळायचं, त्यामुळे ती फार खेळायला लागलेली आहे. ओके नाही बरं, आता सगळ्यांना बाय म्हण. बाय सगळे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सांग प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब. ए मम्मा 1 मिनिट भांडी नको ना वाजव. ओके बाय, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. हे नको ना वाजू. अँड सबस्क्राईब. बाय बाय. हाय फाय. हां दे हाय फाय. बाय.